वैष्णवाचा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा। तर भगवंताला तुळस अतिशय प्रिय आहे, अतिप्रिय आवडे तुळसी बुका तैसी प्रीती भोळ्या भाविका। किती प्रिय आहे तर ते तुम्हाला सांगते। एकदा सत्यभामेला सौंदर्याचा गर्व झाला होता, परंतु भगवान परमात्म्याला गर्व अहंकार अजिबात सहन होत नव्हता। तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा। तिळ भरी जरी होय अभिमान, तिळ भरी जरी होय अभिमान, होय मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा। तीळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा। त्यावेळेस भगवान परमात्म्याला गर्व अहंकार अजिबात सहन होत नव्हता। त्यावेळेस भगवान परमात्मा नारद महर्षींना सांगतात की महर्षी आपल्याला सत्यभामेचा गर्व नाहीसा करायचा आहे। त्यावेळेस नारद महर्षी सत्यभामेच्या महालाकडे गेले महाराज, आणि महालाकडे गेल्यानंतर सत्यभामेच्या व नारद महर्षीच्या अशा तशा गप्पा निघाल्या। अशा तशा गप्पा निघाल्यानंतर त्यावेळेस सत्यभामा नारद महर्षींना म्हणती, महर्षी मला हाच पती जन्मोजन्मी मिळावा यासाठी काहीतरी व्रत सांगा। त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात, माते या जन्मामध्ये आपण अन्नदान केलं तर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला चांगलं अन्न खायला मिळतं। आपण या जन्मामध्ये वस्त्रदान केलं तर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला चांगले वस्त्र घालायला मिळतात, आणि या जन्मामध्ये जर आपण भूमिदान केली तर पुढच्या जन्मामध्ये आपण राजा होतो, आणि या जन्मामध्ये आपण पतिदान केला तर पुढच्या जन्मी आपल्याला तोच पती मिळतो। त्यावेळेस सत्यभामा म्हणाल्या, महाराज हेच दान मला तुम्ही द्या। त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात, सोडा संकल्प। सत्यभामा आपल्या महालातून पूजेचं पूर्ण साहित्य करून आणतात। त्यावेळेस महाराज नारद महर्षी व सत्यभामा माता भगवान परमात्मा तिकडून जात असतात। त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात, देवा तुम्हाला तिकडे जायची गरज नाही, आता तुम्ही माझ्या पाठीमागे पाठीमागे चला। देवाला पण एवढंच पाहिजे होतं महाराज। नारद महर्षी पुढे, भगवान परमात्मा पाठीमागे, नारद महर्षी पुढे, भगवान परमात्मा पाठीमागे। हातात खंडवा घेऊन 16,108 बायका हा प्रकार पाहत होत्या महाराज। 16,108 बायका, ते पण देवाला आश्चर्य वाटेल तुम्हाला, परंतु काही नवल नाही। जो जगाला सांभाळतो त्याला 16,108 बायका सांभाळणं काही अवघड नाही महाराज। आपण साधा जेवणाचा, देवाने गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलला होता, आपण साधा जेवणाचा डब्बा एका करंगळीमध्ये उचलू शकत नाहीत महाराज। असंच काय झालं, एकदा दोघांचा प्रेमविवाह झाला महाराज। ते दररोज भांडणं करायची। कदरून शेजारची आजी एक आली आणि म्हणाली, का रे बाबा तुम्ही का सारखं भांडत असता? त्यावेळेस ती म्हणती, आजी हा मला लग्नाच्या अगोदर म्हणायचा चंद्रमुखी, नंतर म्हणायला लागला सूर्यमुखी, आता तर एवढा त्रास दिला की ज्वालामुखीच करून टाकली। त्यावेळेस ती आजी म्हणती, का रे बाबा तू तिला असं का म्हणत असतो? त्यावेळेस तो म्हणतो, आजी ती मला लग्नाच्या अगोदर म्हणायची प्रेमनाथ, नंतर म्हणायला लागली प्राणनाथ, आणि आता तर एवढा त्रास दिलाय की अनर्थाचाच नाद करून टाकलाय। विठ्ठल विठ्ठल इतका सामर्थ्य देवाच्या ठिकाणी होता की सगळ्या सत्यभामेला आडवा आल्या, नुसते आडवच नाही आल्या, हातातल्या बांगड्या पाठीमागं करून म्हणाल्या, काय ग सटवे तुझ्या एकटीचाच लागून गेला का, आमचा कुणीही नाही का?
त्यावेळेस सत्यभामा घाबरली महाराज. घाबरल्यानंतर सत्यभामा माता म्हणतात आता आपलं काही खरं नाही. सत्यभामा माता नारद मुनीला शरण जातात आणि शरण गेल्यानंतर म्हणतात देवा माझं व्रत मला परत द्या. त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात माते दिलेलं व्रत परत द्यायचं असेल तर पाप लागत असतं. त्यावेळेस सत्यभामा माता म्हणतात काहीतरी उपाय सांगा म्हणजे पाप लागणार नाही. त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात तुम्ही भगवान परमात्म्याच्या वजना इतके सोने तुम्ही दान करा. त्यावेळेस महाराज सत्यभामा माता आपल्या महालाकडे जातात. एक देवाच्या वजना एवढं मोठं पारडं घेऊन येतात. एका पारड्यामध्ये भगवान परमात्म्याला बसवतात, एका पारड्यामध्ये सत्यभामा मातेचं सोनं टाकतात. तरीही भगवान परमात्मा तोलले गेले नाही. परत 16,106 जणींचं सोनं टाकतात महाराज, तरी सुद्धा भगवान परमात्मा तोलले गेले नाही. फक्त एकट्या रुक्मिणी माता राहिल्या होत्या. रुक्मिणी माता या तुलसी बागेमध्ये भगवंताचं नामस्मरण करत बसल्या होत्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गोविंद हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद टाळी वाजवा लागे किती लेकर छान उड्या मारल्या. त्यावेळेस महाराज रुक्मिणी माता तुलसी बागेमध्ये भगवंताचं नामस्मरण करत बसल्या होत्या. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. घडलेली पूर्ण हकीकत रुक्मिणी मातेला सांगितली व तसेच रुक्मिणी माता उठल्या आणि सोबत एक तुलसी पात्र घेतलं. महालामध्ये गेल्या. महालामध्ये गेल्यानंतर पाहतात तर काय 16,107 जणींचं सोनं टाकलेलं आहे, परंतु तरीही भगवान परमात्मा तोलले गेले नाही. त्यावेळेस रुक्मिणी माता जेवढं सोनं पारड्यामध्ये होतं तेवढं सोनं बाजूला करतात व त्या पारड्यामध्ये एक तुळशी पात्र ठेवितात. तुळसी पात्र पारडे ठेविता पारडे ठेविता माधव झाला बरोबरीचा.
त्यावेळेस महाराज देवाला जर तुळस एवढी प्रिय असेल तर आपल्याला तुळशीची माळ घालायला काय हरकत आहे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. एक साधक असतो महाराज, तो म्हणतो मी तुळशीची माळ घालेन, परंतु एवढ्यावर झालं का तर नाही. एकदा का तुळशीची माळ घातली की पवित्र असा गोपीचंदन टिळा लावायचा महाराज. गोपीचंदन टिळा म्हणजे काय तर गोपीच्या पायाखालची धूळ आपल्या कंपाळावर धारण करणे म्हणजे गोपीचंदन टिळा. आता कीर्तनात बसलेल्या किती लोकांच्या कंपाळाला गोपीचंदन टिळा आहे? खरं खरं सांगा, किती लोकांच्या कंपाळाला आहे? बरं, किती लोकांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळी आहेत? यातले किती लोक पंढरीची वारी करतात, भजन करतात, कीर्तन करतायत? सर्वच करतात. बरं, जाऊ द्या. एक वकील असतो महाराज, तो वकील नाथराज त्या साधकाला सांगतात की एकदा का तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली की कंपाळाला गोपीचंदन टिळा लाव. तर एक वकील असतो, तो वकील त्याला दररोज ड्युटीला जायला लागायचं. तर त्यावेळेस तो म्हणतो गोपीचंदन टिळा आणि एवढा मोठा कंपाळाला तेही मला जमणार नाही, कारण मला कोर्टामध्ये जावं लागतं. त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात कोणाच्या तरी कंपाळावरचा बघ, म्हणजे तुला विठ्ठल विठ्ठल कुणाच्या तरी कंपाळावरचा बघत जा. तो म्हणतो ठीक आहे, चालते महाराज. त्यावेळेस तो दररोज सकाळी उठायचा आणि त्यांच्या घरासमोर एक कुंभार काका होते. तो दररोज उठला की त्यांच्या कंपाळावरचा गोपीचंदन टिळा पाहायचं. एक दिवस काय होतं, रविवार आला. तो खूप वेळ झोपतो आणि झोपल्यानंतर त्याला जाग येत नाही. कुंभार काका त्यावेळेस माती आणण्यासाठी शेतात गेलेले होते. माती आणण्यासाठी शेतात गेलेले असताना त्यावेळेस हा कुंभार काकांच्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर विचारतो कुठे गेले कुंभार काका. त्यावेळेस त्यांची पत्नी सांगते की ते आताच माती आणण्यासाठी शेतात गेलेले आहेत. त्यावेळेस महाराज हा ढेकळं तुडवत तुडवत, डोळे चोळत चोळत, ढेकळं तुडवत तुडवत, डोळे चोळत चोळत शेताला जातो. आणि शेताला गेल्यानंतर त्याला दुरूनच कुंभार काका दिसतात. आणि कुंभार काका दिसले की हा म्हणतो पाहिला रे पाहिला, पाहिला रे पाहिला. आणि त्याच वेळेस कुंभार काकाला एक सोन्याचा हंडा सापडला होता. कुंभार काकाला वाटले याने सोन्याचा हंडाच पाहिला काय की. कुंभार काका पळत 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 आले आणि म्हणले यातला अर्धा तुम्ही घ्या आणि अर्धा मी घेतो. त्यावेळेस महाराज म्हणजे बघा, त्यानं जर गोपीचंदन टिळा कंपाळाला लावला असता तर पूर्ण हंडाच त्याला सापडला नसता का. तर नाथ महाराज म्हणतात, ते शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी,
कळवळा गोपी चंदन टिळा हृदय ही कळवळा वैष्णवांचा। आम्ही तुम्ही वारी करतोय यात काहीच नवल नाही, पण साक्षात भगवान शंकरांनी सुद्धा पंढरीची वारी केली होती महाराज। एक वेळेस भगवान शंकर वारीला निघाले आणि वारीला निघालेले असताना पार्वती माता येतात आणि म्हणतात मला पण वारीला यायचं। त्यावेळेस भगवान शंकर त्यांना खूप समजावून सांगतात, पार्वती तिथे खूप गर्दी असते अगं, तुला ती सहन होणार नाही। तर त्यावेळेस तरी सुद्धा पार्वती माता ऐकत नाहीत महाराज। तर त्यावेळेस भगवान शंकर म्हणतात ठीक आहे चल। तर पार्वती माता व भगवान शंकर वारीला निघाले तर आतमधून गणपती बाप्पा येतात आणि म्हणतात पप्पा मला पण वारीला यायचं। त्यावेळेस भगवान शंकर त्यांना पण खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, गणू अरे बाळा तिथे खूप गर्दी असते, ती तुला नाही सहन होणार। त्यावेळेस महाराज त्यावेळेस तरीही गणपती बाप्पा ऐकत नाहीत। ते म्हणतात मला यायचं म्हणजे यायचं। आता स्त्री हट्ट आणि बालहट्ट हा पूर्ण करावाच लागतो महाराज। त्यावेळेस भगवान शंकर पार्वती माता व गणपती बाप्पा हे तिघेही वारीला निघाले आणि वारीला निघालेले असताना तिथे पंढरपूरच्या थोडं अलीकडे आलेले असताना तिथे खूप गर्दी होती आणि खूप गर्दी असताना पार्वती मातेला ती गर्दी काय सहन होत नव्हती। त्यावेळेस पार्वती माता म्हणतात माफ करा प्रभू मी यासमोर येऊ शकत नाही। तर त्यावेळेस पार्वती माता तिथेच थांबल्या। भगवान शंकर व गणपती बाप्पा पुढे जाऊन देवाचं दर्शन घेऊन आले। म्हणजे आम्ही तुम्ही वारी करतो यात काहीच नवल नाही, साक्षात भगवान शंकरांनी सुद्धा पंढरीची वारी केली। त्यावेळेस तो साधक म्हणतो महाराज मी पवित्र अशी तुळशीची माळही गळ्यात घालीन, कंपाळाला गोपीचंदन टिळाही लावेन, परंतु एवढ्यावर संपलं का? तर नाही। नाथराय त्या साधकाला म्हणतात तू आता वारकरी झालाय आहेस, आता भगवा झेंडा खांद्यावर घेऊन आषाढी कार्तिकी पंढरीची वारी कर। तेच शांतीब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज बरं चौथ्या चरणात सांगतात एक जनार्दनी ऐसा जाने एक जनार्दनी ऐसा जाने
करीतो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा। काय काय लोक म्हणतात महाराज आम्ही कीर्तनाला जात नाही, आम्ही भजन करत नाही। अरे तुम्ही जातही नाही, देव तुम्हाला येऊच देते नाही। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, कारण एवढ्या पुण्याईनं आपल्याला हा देह मिळालेला आहे महाराज। मग तो असाच गमवू नका, कारण हे जरी नाही काल कोणी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल कोणी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल कोणी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल कोणी दुसरा येईल, हे जरी नाही काल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, 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 पिंगळा 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 महाद्वारी बोल बोलीस कधी का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारे बोल बोल तुझे का पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारी बोल बोलीस कधी का पिंगळा महाद्वारी, हे पिंगळा महाद्वारे बोल बोल तुझे का पिंगळा महाद्वारे, पिंगळा पिंगळा एवढा सुंदर देह आपल्याला देवाने दिलेला आहे, म्हणून तो असाच गमवू नका। देवाचं चिंतन करत जा, नामस्मरण करत जा, थोडा का वेळ होईना पण काढून करत जा। कामं सगळ्यांनाच असतात माहितीये। आता सर्वांनी प्रेमाने नामस्मरण करायचे बरं का। सर्वांनी हात वर करा, वर। तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे बरं का। ज्याला शेजाऱ्याची पर्वा नसेल त्याला त्याच्या चप्पलची शपथ आहे। सर्वांनी हात वर करायचे। निवृत्तीनाथ ज्ञान देव सोपान काका मुक्ताबाई, निवृत्तीनाथ ज्ञान देव सोपान काका मुक्ताबाई, काका मुक्ताबाई, देव सोपान काका मुक्ताबाई, निवृत्तीनाथ ज्ञान देव सोपान काका मुक्ताबाई,
कशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता। काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अकेला शिवबा ना होता तो सुनत सबकी थी, सुनत सबकी थी, सुनत सबकी थी। माँ जिजाऊ तुम्ही जर झाल्या नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी तर नसते राहिले कुंकू कपाळी, नसते राहिले कुंकू कपाळी तर नसती राहिली अंगणी तुळस, आणि नसती राहिली अंगणी तुळस तर नसते राहिली हिंदू धर्माच्या मंदिरावरती कळस। आज आपल्या घरासमोरचा सडा गेला महाराज आणि आपल्या घरामध्ये राडा चालू झाला। आज आपल्या घरासमोरची रांगोळी गेली, आपल्या घरातली माणसं रांगोळी बनली महाराज। एक्सक्यूज मी मेरा दिल तुझ पे फिदा है असं म्हणणारी तरुण कालटे या महाराष्ट्रात निर्माण होत आहेत महाराज। आणि एकीकडे आवाज दिला जातोय राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, एका हातामध्ये बॉटल एका हातामध्ये मावा, कसे राजे जन्माला येतील ओ? शिवाजी महाराज जन्माला येण्या अगोदर त्यांचा मावळा जन्माला आला पाहिजे। किती निष्ठा असावी लागते शिवाजी महाराजांचा मावळा होण्यासाठी तुम्हाला सांगते। एक वेळेस युद्धामध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा हात तुटला होता आणि शिवाजी महाराज त्याला भेटण्यासाठी त्याच्या झोपडीमध्ये गेले महाराज। तो शिवाजी महाराजांना पाहताच धसाधसा रडायला लागला महाराज, आणि रडायला लागल्यानंतर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात काय झालं तू का रडतोस अरे? त्यावेळेस तो मावळा म्हणतो महाराज या गरीबाच्या झोपडीमध्ये आज रयतेचा राजा आलाय, पण या मोडक्या हाताने छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करू शकत नाही, याच्यापेक्षा कुठलं दुर्दैव असू शकतं महाराज, कुठलं दुर्दैव असू शकतं? मला सांगायचंय काय, शिवाजी महाराज जन्माला येतील हो, परंतु त्या अगोदर शिवाजी महाराजांचा मावळा जन्माला आला पाहिजे। व तसेच संस्कार महिला मंडळ आपल्या मुलांना चांगले लावायचे असतात। तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या पोटी सात्विक मुलगा जन्माला यावा तर एकच करायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं बनवताना रोटी, साधू संतांचे आशीर्वाद घ्यायचे कोट्यानं कोटी, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी महाराज। असं आपलं जीवन असावं महाराज। आजची जिजाऊ 8 वाजता टीव्ही पाहायला बसती ते 12 वाजेपर्यंत टीव्ही पाहत बसती महाराज। बिचारे शहाजीराजे येतात, चहा करतात, चहा पिऊन जातात, तरी सुद्धा जिजामाता उठत नाही। कसे शिवाजी महाराज जन्माला येतील हो, कसे शिवाजी महाराज जन्माला येतील? तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्या मुलांनी चांगलं व्हावं, चांगलं हे करावं, तर त्यांना चांगले संस्कार लावत जा। पोरग पहिलीतच गेलं घाण शिव्या द्यायला लागलं महाराज। शेजारची काकू म्हणती अगं छक्के पोरग पहिलीतच गेले, पण बघ ना किती घाण शिव्या देते, त्याला काहीतरी चांगलं शिकव। त्यावेळेस ती म्हणती गप्प बस, लहान आहे म्हणून देते घाण शिव्या, मोठं झाल्यावर देईन की चांगल्या शिव्या। म्हणजे मला सांगायचंय काय, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, आणि संस्कृती टिकली तरच हा भारत देश टिकेल। विठ्ठल विठ्ठल। तसेच बोलण्यासाठी खूप काय आहे, परंतु आपला टाइम संपलेला आहे, कारण काहींना गुडघ्याचा त्रास असतो, काही बसायचा त्रास असतो, त्यामुळे लवकर सोडते। 5 मिनिटे घेते तुमचे। माझ्या गुरुवर्यांचे अतिशय सुंदर शब्द आहेत, लक्ष देऊ नाही का? रेंजमध्ये राहा म्हणजे समजन, गाडी निघून गेल्यावर हात वर करून काही उपयोग नसतो, म्हणून लक्ष देऊ नाही का? माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण दत्ता महाराज मुडेकर म्हणतात लाईफ इज अ ग्रेट मूवी बट नो रिटेक्ट, नो रिसीव अँड फॉरवर्ड सिस्टीम। आयुष्य हा सुंदर एक चित्रपट आहे, त्यामध्ये ॲक्शन, कॅमेरा, ओके स्माईल असं काहीच नसतं। या जीवनरूपी कॅमेऱ्यामध्ये सुखाचे क्षण आले म्हणून त्याला थांबवता येत नाही, आणि दुःखाचे क्षण आले म्हणून त्याला पुढे ढकलता येत नाही। हा जीवनरूपी कॅमेरा जसा आहे त्याच पद्धतीमध्ये जगावा लागतो। व तसेच आमचे हरिभक्त पारायण गायनाचार्य माझे गुरुवर्य हरी महाराज जाधव यांचं अतिशय सुंदर वाक्य, लाईफ इज अ सिंग बट ॲट सिंगिंग। जीवन हे एक संगीतच आहे, पण ज्याला ते गाता गाता संपवता आलं ना तोच खरा संगीतकार। विठ्ठल विठ्ठल। तसेच आमचे विजूदादा म्हणतात टाइम इज द मोस्ट इम्पॉर्टंट, एव्हरीथिंग इज रिटर्न बट टाइम इज नॉट रिटर्न। म्हणून वेळेची कदर करायला शिका। आहे ती गोष्ट जशी आहे, आनंदामध्ये, दुःखामध्ये, सुखामध्ये, तशी जगायला शिका। विठ्ठल विठ्ठल। अतिशय सुंदर असं आपलं सप्त्याचं नियोजन आहे महाराज।
व तसेच माझे गुरुवरही इथे उपस्थित आहे, हरिभक्त पारायण दत्ता महाराज मुडेकर. तसेच आमचे विजूदादा असतील, तसेच मृदुंगाचार्य काय नाव आहे दादांचं, श्यामदादा असतील, तसेच आमचे छोटे छोटे वारकरी असतील. हे सुद्धा सर्वच कीर्तनकार आहेत, सर्वच चांगले कीर्तन करतात. व तसेच गायनाचार्य हरिभक्त पारायण सर्वच मंडळी इथे उपस्थित आहेत. माईक सिस्टीम वाले, मंडपवाले, परत अजून आपले भागवत कथेचे प्रवक्ते विजयानंद दादा सावंगीकर ते पण इथे उपस्थित आहेत. तसेच सर्वच जण माईक सिस्टीम वगैरे सर्वच जण सगळ्यांच्या चरणी अर्पण करून, तसेच फेटेवाले, चष्म्यावाले, मिशीवाले, गंधावाले, पदरावाल्या, बिनपदरावाल्या, काय गोंडच दिसतात बाई. तसेच सर्वांच्या चरणी अर्पण करून भागवताचार्य भगवान महाराज पुरी यांच्या स्मरणात हा अखंड हरिनाम सप्ताह चालू होता. आणि या सप्त्यामधील 6व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आले. माझे काही जर चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून मला माफ करा. पहिली असेल तिनं दुसरी समजा, जिला दुसरी असेल तिने तिसरी समजा, जिला नसेल तिनं मला दत्तक घ्या. आपले गायनाचार्य खूप सुंदर होते महाराज. नाही तर काही काही ठिकाणी असे गायनाचार्य पाहायला भेटतात ना. आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो, तिथं असे गायनाचार्य होते, मी प्रमाण दिलं मोगरा फुलला मोगरा फुलला. मागचे गायनाचार्य म्हणत होते मोक्कार फुगला मोक्कार फुगला. व तसेच मी परत एक प्रमाण दिलं, तीन देव जसे परब्रह्मीचे ठसे. मागचे गायनाचार्य म्हणत होते तीन देव जसे परभणीचे ससे. परत प्रमाण दिलं माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. मागचे गायनाचार्य म्हणत होते माय जगन्नाथ बाप भगुन्यात. पण आपल्या इथं तसं नाही. आपल्या इथं गायकही खूप सुंदर होते, तसंच वादकही खूप सुंदर होते आणि ऐकणारेही खूप सुंदर होते बरं का. तसेच सर्वांच्या चरणी अर्पण करून आणि आज मी जे काय आहे ते माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईवडिलांमुळे, माझ्या गुरूंमुळे, माझ्या गुरुवर्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे मला इथपर्यंत आणण्यामध्ये. ते म्हणजे हरिभक्त पारायण दत्ता महाराज मुडेकर असतील. व तसेच माझ्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करून, तुम्हाला सगळ्यांच्या चरणी अर्पण करून, कुणी जर विसरला असेल तर मला माफ करा. माझ्या बाल बुद्धीचे दोष म्हणून समजून घ्या. विठ्ठल ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.